2019 मध्ये कोल्हापुरातील यादवनगरमधील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकानं छापा टाकल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. 2019 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात तत्कालीन तपास अधिकारी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी 44 जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यात मटकाबुकी सम्राट कोराणे याचा सहभाग दिसून आल्यानं मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 5 वर्षांपासून कोराणे हा अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. दरम्यान 5 फेब्रुवारीला कोराणे स्वतः न्यायालयात शरण आला होता. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत तपास अधिकारी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे कोराणे याची कसून चौकशी करून माहिती घेत आहेत. गेल्या 5 वर्षापासून फरार असताना सम्राट यानं मुंबईतील वाशी परिसरात वास्तव्य केलं होतं. यावेळी कोराणे हा संशयित उत्तम मोरे याच्या फ्लॅटवर राहत होता, तर सम्राटला बाहेर राहण्यासाठी त्याचा पुतण्या विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे हा आर्थिक मदत करत होता, अशी माहिती तपासात निष्पन्न झाल्यानं रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी कोराणेचे संशयित साथीदार विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे यांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.